मराठी कथा स्वप्नातलं घर. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. दिवसभर पाऊस पडून नुकतंच वातावरण स्वच्छ झालं होतं. थंडगार वारा वाहत होता. मुंबईची लोकल नेहमीप्रमाणे गर्दीने भरलेली होती. खिडकीजवळ बसलेली मंजुळा बाहेर पाहत होती. ऑफिसमधला दिवसभराचा ताण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. एका हातात डब्याची पिशवी, खांद्यावर पर्स आणि मनात घरची ओढ. आज जरा जास्तच उशीर झाला, ती स्वतःशीच पुटपुटली. इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर नाव झळकलं, आई. मंजुळाने फोन उचलला. तर आई, मी स्टेशनवर पोहोचतेच 10 मिनिटात. फोनच्या दुसऱ्या बाजूने सासूबाई म्हणाल्या, अगं मंजुळा, घरी येताना थोडी भाजी घेऊन येशील का? सकाळी घाईघाईत आणायचीच राहून गेली. हो, आणते ना, असं म्हणत फोन तिने ठेवला. फोन ठेवताच ट्रेन स्टेशनवर थांबली. प्रवाशांची गर्दी प्लॅटफॉर्मवर उतरू लागली. मंजुळाही त्या गर्दीतून मार्ग काढत स्टेशन बाहेर आली. स्टेशनसमोर नेहमीप्रमाणे भाजीवाल्यांची रांग लागली होती. कुठे लाल चुटूक टोमॅटो चमकत होते, कुठे ताजी हिरवी भेंडी, तर कुठे पावसाच्या पाण्याने धुवून निघालेल्या कोथिंबीरीचा सुगंध दरवळत होता. एका भाजीवाल्याकडून तिने ताजे टोमॅटो घेतले. शेजारच्या गाड्यावरून तिने एक सुंदर फुलगोबी निवडली. पुढे जाऊन हिरवीगार भेंडी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि 2 टवटवीत लिंब घेतली. तिने सर्व भाज्या पिशवीत ठेवल्या. ती पिशवी हातात घेऊन घराच्या दिशेने ती चालू लागली. भाज्यांची पिशवी हातात घेऊन मंजुळा चाळीजवळ पोहोचली. दिवसभराच्या कामामुळे पाय थकले होते, पण घर दिसताच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं. तिने दार वाजवलं. काही क्षणात दार उघडलं. समोर तिचा नवरा अमित उभा होता. मंजुळा चपला काढतच म्हणाली, अरे, आज एवढ्या लवकर घरी? रोज तर मी आल्यावरच येता. अमित हसत म्हणाला, अगं, आज ऑफिसमधलं काम लवकर आवरलं म्हणून लवकर आवरलो. आण ती पिशवी इकडे. असं म्हणत अमितने तिच्या हातातून पिशवी घेतली. चल, आधी हात तोंड धुवून घे, आईने तुझ्यासाठी गरम गरम चहा ठेवला आहे. मंजुळा घरात आली. हॉलमध्ये सासूबाई देवासमोर दिवा लावत होत्या. सासरे वर्तमानपत्र वाचत बसले होते. खूप दमली असशील ना, आधी चहा घे, मग हळूहळू बाकीचं आवरू. रात्री 8 वाजले होते. स्वयंपाकघरातून गरम फोडणीचा सुगंध दरवळत होता. मंजुळाने सगळ्यांसाठी जेवण वाढलं. अमित, सासरे आणि दीर, सासूबाई जेवायला बसले. तीही त्यांच्यासोबत ताट घेऊन बसली. जेवताना घरात रोजच्या गप्पा सुरू होत्या. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का? सासऱ्याने विचारलं. हो ना बाबा, महिना अखेर असल्यामुळे थोडी जास्त धावपळ झाली, मंजुळा म्हणाली. सासूबाई तिच्याकडे काही क्षण शांतपणे पाहत होत्या. जणू त्यांच्या मनात काहीतरी होतं. थोडा वेळ गेला. त्यांनी पाण्याचा घोट घेतला आणि हळू आवाजात विचारलं, मंजुळा, एक गोष्ट विचारू का गं? हो आई, विचारा ना. रागावणार नाहीस ना? मंजुळा हसली. तुमच्यावर मी कधी रागवले आहे का? सासूबाईंनी अमितकडे एक नजर टाकली आणि पुन्हा मंजुळाकडे पाहत त्या म्हणाल्या, तुमच्या लग्नाला आता 4 वर्ष झाली. आम्ही कधीच तुमच्यावर काही दबाव टाकला नाही. घरात एखाद्या छोट्या बाळाचं हसू ऐकण्याची ओढ लागली आहे गं आम्हाला. क्षणभर जेवणाच्या टेबलावर शांतता पसरली. मंजुळाच्या हातातील घास तसाच थांबला. अमितने नकळत तिच्याकडे पाहिलं. सासूबाई मग लगेच म्हणाल्या, माझा हेतू तुम्हाला दुखवण्याचा नाही गं, फक्त मनातली इच्छा बोलून दाखवली. निर्णय तुमचाच आहे. आम्ही तुमच्यावर काही बंधन घालणार नाही. मंजुळाने हलकंसं हसू आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, आई, योग्य वेळ आली की आम्ही नक्की सांगू. ती एवढंच बोलली. त्या रात्री खोलीत शांतता पसरली होती. खिडकीतून येणारा थंड वारा पडदे हलवत होता. मंजुळा खिडकीत उभी राहून बाहेरच्या चाळीकडे पाहत होती. अरुंद गल्ल्या, लहान लहान घरे, अंगणात खेळणारी मुलं आणि प्रत्येक घरातून येणारा आवाज. अमित तिच्याजवळ आला. काय विचार करतेस? मंजुळा हळूच म्हणाली, आईंचं बोलणं चुकीचं नाही. मग? मलाही आई व्हायचं आहे अमित, पण... अमितने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मग आपण एवढे दिवस का थांबलो? मंजुळाने त्याचा हात हातात घेतला. या चाळीतल्या या छोट्याशा या खोलीत आपल्या दोघांचंच नीट होत नाही. उद्या आपलं बाळ आलं तर त्याचं बालपण कसं असेल? तिने खोलीकडे नजर फिरवली. एका बाजूला छोटंसं स्वयंपाकघर, दुसऱ्या बाजूला लोखंडी कपाट, मध्ये पलंग. दीर तर बाहेर वरांड्यात झोपत होते. मला माझ्या बाळाला मोकळं घर द्यायचं आहे,
त्याची स्वतःची छोटी खोली असावी, अभ्यासासाठी एक टेबल असावं, खेळण्यासाठी थोडी जागा असावी, पावसात छत गळेल की नाही याची काळजी त्याला वाटू नये. तिचा आवाज भरून आला. मी बाळाला या जगात आणणारच, पण त्याला चांगलं आयुष्य देण्याची तयारी झाल्यावरच. अमित काही क्षण थांबला. त्याने मंजुळाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मंजुळा, आज मला तुझा आणखी अभिमान वाटतो. तू फक्त आई होण्याचा विचार करत नाहीस, तर चांगली आई होण्याचं स्वप्न पाहते आहेस. मंजुळा हसली. आपण दोघं अजून 1 वर्षभर मेहनत करूया, थोडी बचत करू, कर्ज घेऊ आणि एक छोटंसं स्वतःचं घर घेऊ. त्या घरात पहिल्यांदा देवाची पूजा करू आणि मग आपल्या बाळाच्या आगमनाचा विचार करू. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक सुंदर स्वप्न होतं. त्या रात्री त्यांनी मनाशी एक मोठा निर्णय घेतला. पुढे काही दिवस मंजुळा आणि अमित यांच्या आयुष्यात एक नवीन ध्यास सुरू झाला होता, स्वतःचं घर. रविवार आला की दोघे सकाळीच बाहेर पडायचे. कधी एखाद्या प्रॉपर्टी एजंटला भेटायचे, तर कधी वर्तमानपत्रात आलेल्या जाहिराती पाहून नवीन प्रोजेक्ट बघायला जायचे. एका रविवारी त्यांना शहराच्या मध्यभागी एक सुंदर फ्लॅट पाहिला. प्रशस्त हॉल, हवेशीर बेडरूम, मोठी बाल्कनी. मंजुळाच्या डोळ्यात चमक आली. ती हळूच म्हणाली, अमित, आपल्या बाळासाठी ही बाल्कनी किती छान आहे ना. संध्याकाळी इथे बसून त्याच्यासोबत खेळायला किती मजा येईल. अमित हसला. पण जेव्हा एजंटने किंमत सांगितली तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावरचं हसू विरलं. 85 लाख. नाही म्हणलं तरी 1 लाखाचा हप्ता बसणार होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तो फ्लॅट त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. त्यानंतर त्यांनी आणखी 3-4 ठिकाणी घरे पाहिली. प्रत्येक घर आवडायचं, पण किंमत ऐकली की आशा तुटायची. एका संध्याकाळी घरी परतताना मंजुळा शांत होती. अमित म्हणाला, निराश होऊ नकोस, आज नाही तर उद्या आपल्यालाही स्वतःचं घर मिळेलच की. मंजुळा हलकसं हसली. स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत, पण ते पूर्ण करायला मात्र खूप कष्ट करावे लागतात. 2-3 महिने असेच निघून गेले. एक दिवस अमितच्या ऑफिसमधला मित्र रोहन त्याच्याजवळ आला. अरे अमित, तुझं घराचं कुठंपर्यंत आलं आहे. अमित म्हणाला, नाही ना रे, अजून काहीच कुठं जमत नाही. मग आमच्या भागात एक नवीन बिल्डरचा प्रोजेक्ट सुरू झाला आहे. अजून बांधकाम सुरू आहे, म्हणून फ्लॅटचे दर बाकीच्या भागांपेक्षा कमी आहेत. अमितच्या चेहऱ्यावर आशेची किरण दिसली. त्या रविवारी दोघे त्या ठिकाणी पोहोचले. शहराच्या मुख्य भागापासून ते ठिकाण थोडंसं लांब होतं. आजूबाजूला अजून मोकळी मैदाने, काही इमारती, बांधकाम आणि दूरवर दिसणारे डोंगर. बिल्डरचा इंजिनियर त्यांना जागा दाखवत म्हणाला, आज तुम्हाला ही जागा शहरापासून दूर वाटते आहे, पण आमच्या विकास आराखड्यानुसार पुढच्या 5-6 वर्षात इथे भला मोठा रस्ता, शाळा, हॉस्पिटल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार आहेत. त्याने पुढं हसत सांगितलं, आज जो इथं घर घेईल तो उद्या म्हणेल की हा माझा आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय होता. मंजुळाने अमितकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पुन्हा एक स्वप्न चमकू लागलं. दोघेही इमारतीच्या बांधकामाकडे पाहत होते. मग बिल्डरने त्यांना फ्लॅटची किंमत सांगितली. 30 लाख. ती त्यांच्या बजेटमध्ये बसणारी होती व हप्ताही त्यांच्या बजेटमध्ये बसणार होता. त्यांना वाटत होतं कदाचित हेच ते घर असेल जिथे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन स्वप्नांना सुरुवात होणार होती. ते दोघेही घरी आले. दुसऱ्या दिवशी मंजुळाला सकाळपासून थोडा त्रास जाणवू लागला. सतत मळमळ, अशक्तपणा आणि थकवा. सासूबाईंनी तिच्याकडे पाहिलं आणि हसतच म्हणाल्या, मंजुळा, आपण एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊया का. त्या दिवशी अमित तिला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेला. तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी हसत दोघांकडे पाहिलं. अभिनंदन, तुम्ही आई बाबा होणार आहात. क्षणभर दोघांनाही विश्वास बसला नाही. मंजुळाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, पण तिच्या मनात घालमेल सुरू झाली. आपल्या घराच्या स्वप्नाचं काय होईल याची तिला भीती वाटू लागली. अमितने तिचा हात घट्ट पकडला. दोघांनी देवाचे आभार मानले. घरी पोहोचल्यावर अमितने आनंदाने बातमी सांगितली, आई बाबा, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्ही आजी आजोबा होणार आहात. हे ऐकता सासूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी मंजुळाला मिठी मारली. देवाने माझं ऐकलं ग. सासऱ्यांनीही आनंदाने दोघांना आशीर्वाद दिला. घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. काही दिवसांनी अमितने आपण पाहिलेल्या घराचा विषय बाबांपुढे मांडला. बाबा, आपण त्या नवीन प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक करायचा विचार करतोय. सासरे म्हणाले, जर तुमच्या दोघांच्या भविष्यासाठी चांगलं असेल तर माझा पूर्ण पाठिंबा आहे.
पण सासूबाईंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. अरे अमित, तिथे अजून फारशी वस्ती नाही, आजूबाजूला मोजकीच घरं आहेत. मंजुळा आता आई होणार आहे, अशा ठिकाणी राहणं सुरक्षित वाटत नाही. नातेवाईकांमध्येही चर्चा सुरू झाली. कोणी म्हणालं आज घेतलं तर उद्या त्या जागेची किंमत दुप्पट होईल, तर काहीजण म्हणाले अजून काही वर्ष थांबा, तिथे शाळा नाहीत, दवाखाने नाहीत, बाजार नाहीत, इतक्या लांब कसं राहणार तुम्ही. मंजुळा आणि अमित दोघेही संभ्रमात पडले. एका रात्री दोघे गच्चीवर बसले होते. मंजुळाने पोटावर हात ठेवून शांतपणे म्हटलं, अमित, आज निर्णय घेतला नाही तर कदाचित आयुष्यभर भाड्याच्या घरातच राहावं लागेल. मला या आपल्या बाळाचं बालपण स्वतःच्या घरात पाहायचं आहे. अमित काही क्षण शांत राहिला. मग तो हसला. आपण भीती पाहून निर्णय घेणार नाही, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ. काही दिवसांनी त्यांनी धाडस करून त्या नवीन प्रोजेक्टमध्ये त्यांनी 2 BHK फ्लॅट बुक केला. बुकिंगची पावती हातात घेताच मंजुळाने डोळे मिटले आणि मनोमन प्रार्थना केली. देवा, हे घर फक्त विटा आणि सिमेंटचं नसू दे, या घरात कायम प्रेम, सुख आणि आपल्या बाळाचं हसून आणू दे. त्या दिवशी त्यांना वाटलं त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. सुदैवाने त्यांनी ज्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक केला होता त्या इमारतीचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात होतं. त्यामुळे अवघ्या 5 महिन्यात त्यांना घराचा ताबा मिळाला. तो दिवस मंजुळा आणि अमितसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नव्हता. पहाटेपासूनच नव्या घरात वास्तुशांतीची तयारी सुरू झाली. नातेवाईक, मित्रमंडळी आणि शेजारी सगळे जमले होते. मंत्रोच्चारांनी संपूर्ण घर भारावून गेलं होतं. मंजुळा हिरव्या पैठणीत, कपाळावर मोठं कुंकू आणि चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज घेऊन देवासमोर बसली होती. तिच्या गरोदरपणाचा 7वा महिना सुरू होता. पूजा संपल्यावर सासूबाईंनी मंजुळाची दृष्ट काढली. देव करो या घरात कायम सुख, शांती आणि भरभराट नांदो. सासऱ्यांनी हसत घराची चावी मंजुळाच्या हातात ठेवली. बाळा, आजपासून हे फक्त अमितचं घर नाही तर ते तुझंही आहे. मंजुळाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. घर अजून नवीन रंगाच्या सुगंधाने दरवळत होतं. खिडकीतून येणारा थंड वारा, दूरवर दिसणारे डोंगर आणि शांत परिसर. मंजुळा बाल्कनीत उभी राहिली. तिने हळूच आपल्या पोटावर हात ठेवला आणि मंद स्वरात म्हणाली, बाळा, हे बघ, हे आपलं घर आहे. तुझ्या स्वागतासाठी आईबाबांनी खूप स्वप्न पाहिली आहेत. अमित तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. आज तुझं एक स्वप्न पूर्ण झालं. मंजुळा हसली. आता फक्त आपल्या बाळाची वाट पाहायची. वास्तुशांतीचा कार्यक्रम आटोपला. पाहुणे आपापल्या घरी परतले. दिवसभराच्या धावपळीनंतर घरात शांतता होती. सासूबाई आणि सासरे त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होते. धाकटा दीर हॉलमध्ये बसला होता. रात्रीचे 10:30 वाजले होते. बाल्कनीतून थंडगार वारा वाहत होता. दूरवर शहरातील दिवे लुकलुकत होते. आजूबाजूला अजून फारशी वस्ती नव्हती. एखाद्या इमारतीत दिवा दिसत होता तर बाकी सगळीकडे शांतता होती. मंजुळा बाल्कनीतून उभी राहून आकाशातल्या चंद्राकडे पाहत होती. अमित 2 कप गरम दूध घेऊन तिच्याजवळ आला. हे घ्या मॅडम, तुमच्यासाठी. मंजुळा हसली. धन्यवाद साहेब. दोघेही बाल्कनीतील झोक्यावर बसले. काही क्षण दोघेही काही न बोलता त्या शांततेचा आनंद घेत होते. अमित हळूच म्हणाला, आठवतंय त्या चाळीतल्या छोट्याशा खोलीत बसून तू एक स्वप्न पाहिलं होतंस. मंजुळाने हळूच आपल्या पोटावर हात फिरवला. बघा ना, देवाने किती लवकर ऐकलं. अमित खाली बसला आणि तिच्या पोटाजवळ कान लावून म्हणाला, ए छोट्या पाहुण्या, आम्ही तुझी खूप आतुरतेने वाट पाहतोय. मंजुळा हसत म्हणाली, अजून 2 महिने आहेत. आतापासून गप्पा सुरू केलात ना तर जन्मल्यावर तो तुम्हाला ओळखणारही नाही. दोघेही हसले. थोड्या वेळाने अमित गंभीर झाला. मंजुळा, एक गोष्ट सांगू? तुझ्यामुळे माझी प्रत्येक स्वप्न पूर्ण झाली. आधी तू माझ्या आयुष्यात आलीस, मग स्वतःचं घर घेतलं आणि आता आपल्या आयुष्यात आपलं बाळ येणार आहे. मंजुळाच्या डोळ्यात पाणी आलं. अमित, मी काही विशेष नाही केलं. नाही मंजुळा, तू माझी ताकद आहेस. जेव्हा मी निराश व्हायचो तेव्हा तू मला धीर दिलास. घर घेण्याचा निर्णयही तुझ्यामुळेच झाला. त्या रात्री मंजुळा आणि अमित बराच वेळ बाल्कनीत बसून आपल्या येणाऱ्या बाळाबद्दल, त्याच्या नावाबद्दल आणि त्याच्या भविष्यातील स्वप्नांबद्दल गप्पा मारत होते. घरात सासूबाई आणि सासरेही आनंदाने त्यांच्या भविष्यासाठी योजना आखत होते. नवीन घरामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. काळ पुढे सरकत गेला. 2 महिन्यांनी मंजुळाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्या छोट्याशा परीच्या आगमनाने संपूर्ण घर आनंदानं फुलून गेलं. सासूबाई तिला कुशीत घेऊन म्हणाल्या, याच हसण्यासाठी आपण किती वर्ष वाट पाहिली होती. सासऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
अमितने मंजुळाचा हात हातात घेतला. थँक्यू माझ्या आयुष्यात इतकं सुंदर कुटुंब दिल्याबद्दल, मंजुळा हसत म्हणाली. हे घर विटा आणि सिमेंटचं नाहीच, आपल्या प्रेमानं हे उभं राहिलं आहे. खिडकीतून सकाळचा सूर्यप्रकाश घरात पसरला होता. ज्या घरासाठी त्यांनी संघर्ष केला, ज्या घरासाठी त्यांनी स्वप्न पाहिली, त्या घरात आता एका छोट्याशा बाळाच्या हास्याचे प्रत्येक कोपरा जिवंत झाला होता. कधी काळी ओसाड वाटणारा तो परिसरही आता हळूहळू गजबजू लागला. नवीन इमारती उभ्या राहिल्या, शाळा, दवाखाने आणि दुकाने सुरू झाली. अमित आणि मंजुळाने घेतलेला निर्णय योग्य ठरला. त्या दिवशी मंजुळा बाल्कनीत उभी राहून आकाशाकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. कारण स्वप्न पूर्ण होण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नसतो, त्यासाठी विश्वास, संयम, कष्ट आणि एकमेकांची साथही तितकीच महत्त्वाची असते. लहान घरातून मोठ्या स्वप्नांची सुरुवात होते. परिस्थिती किती कठीण असली तरी कुटुंबाची साथ आणि योग्य वेळी योग्य निर्णय आणि मेहनत असेल तर प्रत्येक स्वप्न एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होतं. मित्रांनो, कशी वाटली कथा तुम्हाला? जर तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या कथा आवडत असेल तर छान छान कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.